आणि तेच प्रश्न महाभारतामध्ये यक्षाने प्रश्न विचारलेत. आणि हे महाभारतातला जे वन पर्व आहे त्या वन पर्वाच्या आरण्य पर्वामध्ये एक भाग आहे, त्याला म्हणतात यक्ष प्रश्न आणि युधिष्ठिर. प्रसंग असा येतो, जेव्हा पांडव वनवासात असताना अरण्यामध्ये असताना एक दिवस त्यांना एक हरिण असतं, एका ब्राह्मणाचं नाही का काष्टी यज्ञ करण्याच्या वस्तू पळून घेऊन जाते आणि त्याचा पाठलाग करता करता ते काही हरिण हाताला लागत नाही आणि पांडव हतबल होऊन नाही का थकून जातात, तहान लागते. त्यावेळेस राजे युधिष्ठिर नकुलला म्हणतात की इथं जाऊन कुठंतरी पाण्याचं सरोवर असेल तर बघ आणि पहिले पाणी दे, म्हणजे आपण खूप तहान लागलेले. पहिले नकुल जातात आणि गेल्यानंतर बघतात झाडावर चढतात आणि ज्या ठिकाणी बगळे उडतात, पशुपक्षी आहेत, तर त्या ठिकाणी जाऊन पाण्याचा शोध घेतात आणि पाण्याचा शोध घेतल्यानंतर जाऊन बघतात तिथे पाणी घेण्यासाठी. जसे पाणी प्यायला जातात, तहान लागतात, तर तहान लागत असताना तिथून एक आवाज येतो, जर तुला पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तरच पाणी पिऊ शकतो, अन्यथा पाणी नाही पिऊ शकत. आणि जर तू पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर तात्काळ तुझा मृत्यू होईल. त्यावेळेस नकुलनं त्या वाणीकडे दुर्लक्ष केलं की कोण मला असं करणार, मी पाणी पिऊन घेतो. आणि तात्काळ तिथं ते मृत्यू अवस्थेत पडले. खूप वेळ झाल्यानंतर नकुल गेल्यानंतर राजा युधिष्ठिरनं सहदेवाला पाठवले की जाऊन बघ तुझे बंधू गेलेले आहेत, त्यांचं ते काल नाही का, त्याचं कारण काय ते शोध आणि पाणी घेऊन ये. आणि मग सहदेव गेल्यानंतर शोधत ते पाण्याच्या येतात, बघतात की तिथे मृत अवस्थेमध्ये नकुल पडलेला आहे. तर त्यावेळेस म्हणले पहिले पाणी पिऊ. जसं पाणी प्यायला जातात तर तात्काळ तीच वाणी ऐकाय येते. काय वाणी असते, जर तुला पाणी प्यायचं असेल, हे पाणी माझे मालकी हक्काचं आहे आणि जर तू हे माझ्या आज्ञेचं पालन नाही केलं तर तुझ्या जशी भावाची गती झाली तशी तुझी होईल. तर ते म्हटले, त्यांनी पण त्या वाणीला दुर्लक्ष केलं. एवढी तहान लागली तर पहिले पाणी पिऊन नंतर देऊ उत्तर. पण जसं पाणी पिलं तर तात्काळ ते पण मृत झाले. झाल्यानंतर बराच वेळ गेला तर मग युधिष्ठिर राजानं काय केलं, कोणाला पाठवलं, शेवटी अर्जुनाला पाठवलं की जा बाबा, दोन्ही बंधू गेले, खूप वेळ झाला पाणी नाही आणलं, काय कारण असेल. आणि मग अर्जुन गेला, अर्जुनाला सेम वाणी झाली. अर्जुनानंतर कोणाला पाठवलं, भीमाला पाठवलं. भीम जसं पाहतो त्यांचे तळपायाचे मस्तकाला जाते, कोण असुर आहे, कोणी आपलं प्राणी आहेत का, कोणी दैत्य असेल, कोणी यक्ष असेल, पण तिथं अशी कोणती खून नव्हती की ते आलेले. आणि जसं ते पाणी प्यायला भीम नाही का पाणी पिण्याचा प्रयत्न करत, तर ती वाणी ऐकल्यानंतर त्या वाणीला दुर्लक्ष केलं. तर भीम म्हणतात तू कोणी समोर असेल तर येऊन माझ्याशी युद्ध कर. आणि पाणी पितात तिथे पण मृत होऊन जातात. आणि चारही भाऊ गेल्यानंतर वापस नाही आले तरी काळजी कोणाला पडते, युधिष्ठिर राजाला पडते. आणि युधिष्ठिर राजा शोधत येतात आणि चारही भाऊ पाहिल्यानंतर ते स्वतःला एवढी ग्लानी करत होते की माझ्या पाण्यासाठी यांना मृत झाले. आणि ज्यांनी मोठमोठ्या ऋषीमुनीने प्रतिज्ञा यांच्याबद्दल भविष्यवाणी केली ती सगळी चुकीची ठरली. देवतांची, ऋषींची वाणी, हे मृत होऊ शकत नाही आणि मृत झाले कसे. आणि मग ते दैवाला कोसवत होते, स्वतःला कोसवत होते. आणि एवढी तहान लागत असताना त्यांनी पाहिलं की असं काय झालेलं आहे. आणि मग पाणी प्यायला जात असताना जसं पाणी पिणार त्यावेळेस वाणी ऐकू येते, अरे तुला राजा पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. तर त्यावेळेस युधिष्ठिर राजे म्हटले की तुम्ही कोणी साधारण व्यक्ती नसाल, प्रश्न विचारतायत, तुम्ही कोण आहेत, काय तुमचा परिचय. त्यावेळेस यक्ष प्रश्न देतो की मी यक्ष आहे एका बगळ्याच्या रूपामध्ये, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुला पाणी प्यायला भेटन आणि पाणी घेऊन जायला भेटन आणि तुझे भाऊ पण जिवंत होतील. त्यावेळेस युधिष्ठिर महाराज धीर होते. तर आता यक्ष कोण येतं, तर दानवामधलाच एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये चांगल्या कॅटेगरीचे येतात, याला उपदानव किंवा याचे म्हटलं जाते. हे देवतांचं कार्य करतात, देवतांना पण मदत करतात आणि कधीकधी आसुरवृत्तीचं पण करतात. जसं श्रीमद भागवताच्या प्रल्हाद महाराजाच्या प्रसंगामध्ये, ध्रुव महाराजाच्या प्रसंगामध्ये जेव्हा त्यांचे भाऊ मारले गेले उत्तम, त्यावेळेस त्याच्या बदल्यामध्ये प्रल्हाद महाराजांनी एवढं युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये सगळे यक्ष मारले होते. आणि नंतर कुबेर प्रगट झाले आणि कुबेराला ते म्हटले की सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलं, भगवंत सांगितलं की युद्ध करू नका, तुम्ही मारू नका. जे कोणी वारलं ते सगळ्या त्यांच्या कर्मानुसार वारलेले. पण ह्या पापातून प्रायश्चित होण्यासाठी मग प्रल्हाद महाराज त्यांच्याप्रती माफी मागतात आणि कुबेर म्हणतात सोडून देतात, दयावश माफ करतात. तर हे एक आणखीन वर्णन आहे भागवतामध्ये कुठे
तर नलकुबेर आणि मणिग्रोह जे कुबेराचे 2 पुत्र होते, मंदाकिनीच्या नदीच्या काठी विहार करीत असताना नारद मुनीला पाहून न पाहिल्यासारखं केलं. त्यावेळेस त्यांना शाप दिला आणि तेच 100 पुत्र असलेले काय झाले, यमल अर्जुन झाले. ह्या 2 वर्ण येते. पण महाभारतामध्ये यक्षांचा जो प्रसंग येतोय याच्यामध्ये 2 येतात. एक कुबेर जे देवतांचे काय ते खजिनदार आहेत, आणि दुसरं यक्ष आहेत. याच्यामध्ये हे जे प्रश्न विचारले हे यक्षांचं वर्णन येते. तर याच्यामध्ये महाभारतामध्ये यक्षांचं आणखीन वर्णन येते की ब्रह्मदेवाने एकदा यक्षाचं रूप घेऊन देवतांचं गर्भहरण केलेलं आहे, तो एक प्रसंग येतो. आणि नंतर महाभारतामध्ये जे भीष्मदेव त्यांना मारण्यासाठी शिखंडी आली होती, तर त्या शिखंडीनं काय केलं होतं, स्थूलकर्ण नावाच्या यक्षाकडून काय केलं, स्त्रीचं रूप दिलं आणि पुरुषाचं रूप घेऊन भीष्मदेवांचा वध केला होता. तर ह्या यक्षाने प्रश्न विचारलेत आणि ते प्रश्न आजच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये एवढे चांगले येतं आणि एवढे पॉवरफुल आहेत. जर हे आपल्या जीवनात बी असे काही यक्ष प्रश्न पडतात, पण ह्या यक्ष प्रश्नाच्यावर नाही का आपण जर चिंतन मनन केलं तर आपल्या जीवनात असे प्रसंग आले तर त्याला आपण आपल्या जीवनात कसं आत्मसात केलं पाहिजे आणि काय शिक्षा घेतली पाहिजे याचं वर्णन महाभारतामध्ये केलेलं आहे. म्हणून यक्ष पहिला प्रश्न विचारतो युधिष्ठिर महाराजाला, विद्वान कोण बनू शकतं, विद्वान जर बनायचं असेल तर त्याची पात्रता काय, विद्वानाचं लक्षण काय, किंवा कशा प्रकारे विद्वान होऊ शकेल. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात की जो चांगलं श्रवण करतो तो चांगला विद्वान बनतो. ते म्हणतात की ह्या जगामध्ये आपल्याला प्रत्येक व्यावहारिक गोष्ट जरी शिकायचं असेल तर आपण वरिष्ठाकडून ऐकतो, ते कसे संसार करतात, व्यवहार करतात, त्यानुसार ते व्यवहारामध्ये राजकारणामध्ये पण ऐकावं लागते, समाजकारणामध्ये, अध्यात्मामध्ये. अध्यात्माची सुरुवात जर ज्ञान करायचं असेल तर विशेष करून श्रवण केलं पाहिजे. आणि म्हणून ग्रस्त धर्मामध्ये ग्रंथ वाचायला वेळ नाही, तुम्हाला वाचले तरी कळत नाही, एक तर वेळच भेटत नाही, वेळ भेटला वाचले तर समजत नाही. मग अशा ग्रस्त धर्मामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला समस्याला सामोरं जावं लागते आणि त्या थोड्याशा समस्या आल्या, त्या शारीरिक येऊ, पारिवारिक येऊ, आर्थिक येऊ किंवा सामाजिक आले की आपण हतबल होऊन जातो. पण आपल्या जीवनामध्ये श्रवण चांगलं असेल, त्या श्रवणाच्या माध्यमातून विद्वान अवस्था असेल ना, तर आपण त्या परिस्थितीला बरोबर सामोरे जाऊन त्या समस्येतून बाहेर येऊ शकतो. आणि आपल्या जीवनातले जे समस्या आहेत ते किरकोळ असतात. अर्जुनाच्या जीवनात जी समस्या आली, काय आज समस्या आली की आपल्या नातेवाईकाला मारायचं होतं, पण भगवान कृष्णाने जेव्हा अर्जुनाने भगवान कृष्णाकडून गीता ऐकली, त्यानंतर जी युद्ध केले आणि ज्या समस्या होत्या त्या ऐकल्यानंतर दूर झाल्या. दुसरी समस्या कोणाच्या, परीक्षित महाराजांच्या. मोठी समस्या जगामधली मृत्यूच्या सामोर कसं जायचं, कारण राजा परीक्षितला शाप देण्यात आला, येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल. आता मृत्यू अवस्था एवढी ऐकल्यानंतर माणूस घाबरून जातो, भीती वाटते त्याला. पण अशा समस्या, याच्यापेक्षा मोठ्या समस्या मला नाही वाटत आपल्या जीवनात असेल. आता त्यांच्या समस्या त्यावेळेस त्याने त्याचं डील केलेलं आहे, पण आपल्या गोष्टी, आपल्या लाईफच्या ज्या समस्या आहेत त्याला पण नाही का श्रवण खूप चांगलं महत्त्वाचं आहे. म्हणून परीक्षित महाराजांनी काय केलं, 7 दिवस श्रवण केलं आणि 7व्या दिवशी जेव्हा शरीर सोडायची वेळ आली तर एक श्लोकसुद्धा आहे भागवतामध्ये 18,000 श्लोकामध्ये असं राजा परीक्षित कुठं घाबरलेले, तर त्यांना भीती वाटत होते, तर उलटे ते भगवंताला एवढं धन्यवाद म्हणत होते की मी संसारात आसक्त होतो, मला भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे कसं गेलं पाहिजे, आसक्तीपासून अनासक्तीकडे कसं गेलं पाहिजे याचं वर्णन जेव्हा ऐकलं. आणि प्रत्येकाला एक दिवस मूर्तीला सामोरं जायचं आहे, मग त्यावेळेस आपण जेव्हा भगवंताबद्दल ऐकलं, या भौतिक संसाराच्याबद्दल ऐकलं, प्रकृतीचं ऐकलं, या शरीराबद्दल ऐकलं, आत्म्याबद्दल ऐकलं, भगवंताबद्दल ऐकलं, तर वास्तविक स्थिती कळेल की नाही आपण नाही का संसारामध्ये जे काही मोठा पसारा मांडून ठेवलेला आहे, पण वास्तविक हा नाही का भातुकलेचा खेळ, याच्यातून बाहेर निघायचं आपल्याला. मग याच्या गरीब असो, श्रीमंत असो, काळा असो, गोरा असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, की कोणी असो, मूर्तीला समोर जायचं आहे. आपलं श्रवण चांगलं असेल. म्हणून भगवद्गीतेमध्ये 3 लोकांनी श्रवण केले. पहिले श्रवण केले धृतराष्ट्रानं, त्याच्या जीवनात काही फरक पडला नाही. त्याने काय केलं, ह्या कानातून ऐकलं आणि ह्या कानातून सोडून दिले. बऱ्याच वेळा आपण भरपूर ऐकतो, तर ती धृतराष्ट्राची प्रवृत्ती आहे. जसे 3 बावल्या होत्या का राजाकडे, त्या 3ही बावल्या होत्या, तो जो कलाकार होता त्याने 3 बावले ठेवले. म्हणजे महाराज याच्यातली चांगली बावली कोणती, त्याने प्राईज विचारली. म्हणजे ही बाहुली नाही का 10 रुपयाची, दुसरी बाहुली 100 रुपयाची आणि तिसरी बाहुली 1000 रुपयाची. म्हणजे दिसायला सगळ्या सारख्या आहेत. तर म्हणे
दिसायला सगळ्यासारख्या आहेत, पण प्राईज काय म्हणे प्रत्येक बाहुलीचं एक वैशिष्ट्य आहे. तर त्यांचा एक सेनापती तो हुशार होता. तो मला कसं काय आपलं कसं शोधायचं राजाने विचारलं. ते म्हणजे सोपं आहे. एक काडी घेतात बारीक आणि पहिल्या बाहुलीमध्ये टाकतात. जी बाहुली केवढीची असते 10 रुपयाची, ती ह्या कानातून टाकली, या कानातून बाहेर निघून गेली पहिली बाहुली. दुसरी बाहुली टाकली, ती कुठं गेली, कानातून टाकली, तोंडातून बाहेर आली. आणि तिसरी काडी टाकली तिसऱ्या बाहुलीमध्ये, ज्याची 1000 रुपये प्राईज होती, ती कानात टाकली आणि पोटात उतरली. त्यावेळेस तो सेनापती म्हणतो, महाराज हे 1000 रुपये याचं कारण असो की याच्यातून गेल्यानंतर याच्या कानातून बाहेर निघत नाही, तोंडातून बाहेर निघत नाही, तर हा काय करतो आतमध्ये जातो, म्हणून ही महागडी आहे. तसंच काही लोक ऐकतात ह्या कानातून ह्या कानात सांगतात. दुसरी लोक आहेत की जे बोलून व्यक्त करतात. आणि तिसरे लोक असतात ना, ते आत्मसात करतात, याला म्हणतात श्रवण. म्हणून धृतराष्ट्र जी पहिली बाहुली होती ती केवढीची आहे, 10 रुपयाची. दुसरी बाहुली कोण आहे, संजय. संजयनं ऐकलं, त्याला आनंद पण झाला. त्याने ते ज्ञान जसं भगवान वेदव्यासाच्या कृपेनं ऐकलं आणि जशास तसं त्याने धृतराष्ट्राला सांगितलं. पण त्याने धृतराष्ट्राची सेवा करायचं काही सोडलं नाही. त्याने काय शब्द बोलला, मला हर्ष हर्ष आनंद होतो, एवढं काय सांगायचं, एवढा आनंद होतो त्यानं वाणे. आणि पण तिसरी बाहुली सगळ्यात महत्त्वाची, अर्जुनाने गीता ऐकली. पहिल्यांदा मोहमायात होता, पण गीता ऐकल्यानंतर काय म्हणला, करिष्ये वचनम तवा, भगवंता तुम्ही जे सांगाल ते मी पालन करान. त्यावेळेस अर्जुनानं काय केलं, ती गीता ऐकली आणि आपल्या जीवनातले युद्ध नाही का त्या युद्धाला भगवान कृष्ण सोबत होते. असं नाही भगवंत म्हटले आता तू गीता ऐकलीस ना, आता झोपून घे बरं, मी युद्ध करतो. नाही, भगवंत हे शिकवतात ज्ञान घ्यायचं, पण आपल्या जीवनातली युद्ध आपल्यालाच करायचे असतात. म्हणून वास्तविक आध्यात्मिक जीवनाची सुरुवात किंवा त्याचा पाया आहे ना, जो चांगलं श्रवण करतो तो चांगला वक्ता म्हणू शकतो, जो चांगलं श्रवण करतो तो चांगली साधना करू शकतो, जो चांगलं श्रवण करतो तो आत्मसात करू शकतो आणि त्याच्या जीवनात परिवर्तन होऊ शकतो. म्हणून श्रवण भक्ती एवढी सोपी आहे. बघा, जप करायला सांगितलं तर हार्डली 1-2 बोटं येतात, 1-2 भक्त येतील. पण श्रवणामध्ये सगळीकडे बघा, कोणतेही कीर्तन असो, भागवत कथा असो, काही असू दे, सगळ्यात जास्त क्राऊड तिथं असतो. म्हणजे श्रवण भक्तीचं एवढं महत्त्व आहे. आणि विशेष करून ग्रस्त धर्मामध्ये आपल्याला श्रवण हा पाया राहतो. तर श्रवणामध्ये 3 कॅटेगरी आहेत. एक म्हणजे काय, श्रवणम, मननम, चिंतनम, निधिध्यासनम. तुम्ही जे श्रवण करता ते मनन केलं पाहिजे. अरे प्रवचनामध्ये मी ह्या गोष्टी शिकलोय. मग चिंतन म्हणजे कोणती प्रसंग आला ते त्याला हे कसं केलं पाहिजे. निधिध्यासनम म्हणजे काय की ते आत्मसात केलं पाहिजे. तर ह्या युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की श्रवण आपल्या जीवनात नाही का सातत्याने ठेवलं पाहिजे. आणि जेवढं सातत्य का, ह्या जगामध्ये पाणी असतं ना, ते वरतून टाकले खाली आपोआप येते, खालून वरती जायला खूप प्रेशर राहतं. तसं श्रवण करून आपली चेतना वरती जायला जाते. पण जसं भौतिक संसारामधून आपण राजकारणाबद्दल ऐकतो, बातम्या ऐकतो, नातेवाईकांचं ऐकतो, परिवाराचं ऐकतो किंवा जगातल्या अट्रॅक्शनच्या प्रती ऐकतो, तर आपली चेतना इथून काय करते, इथं लगेच खाली येते आणि त्या भौतिक जगाच्या प्रती अटॅचमेंट वाढते. म्हणून सातत्यानं जसं साधना जर स्ट्रॉंग ठेवायची असेल, भगवंताला आकर्षित करायचं असेल, तर नित्य नियमानं ऐकलं पाहिजे भगवंताबद्दल. आणि जेवढं तुम्ही ऐकणार तेवढा तुमचा पाया पक्का होणार आहे. म्हणून परीक्षित महाराज, जसं भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये वर्णन आहे, 88,000 ऋषी होते. जेव्हा सुखदेव गोस्वामी आले, 16 वर्षाचे तरुण, श्याम वर्ण असले, सुंदर, नग्न अवस्थेमध्ये, दिगंबर अवस्थेमध्ये, सगळे लोक, त्यांचं वय कोणाचे 1000, कोणाचे 500, कोणाचे 200 वर्ष असलेले सगळे ऋषीमुनी नाही का उठून उभा राहिले. 2च लोक उभा राहिले नाही, एक म्हणजे नारद मुनी आणि वेदव्यास. का बरं उभा राहिले नाही? आणि दुसरं म्हणजे तिथे येण्याचं कारण काय त्या ऋषीमध्ये त्यांचं, हा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिलं कारण असं की सुखदेव गोस्वामी हे वेदव्यासांचे पुत्र होते आणि वेदव्यासांचे गुरु कोण होते? नारद मुनी होते. म्हणून वयाने आणि ज्ञानानं, वयवृद्ध ज्ञानवृद्ध असल्यामुळे ते दोघं बसून राहिले. बाकीच्या ऋषीने काय केलं, त्यांच्या वयाकडं नाही पाहिलं, त्याच्या ज्ञानाकडं पाहून त्यांना काय केलं, आदर सन्मान दिला. आणि दिल्यानंतर प्रश्न तिथे विचारलेला आहे की ज्या सुखदेव गोस्वामीला ज्ञान दिलं आहे, वेदव्यासानं दिलं आहे, मग असे वेदव्यास आपल्या पुत्राच्या पोटी समोर प्रवचन ऐकण्यासाठी का बसले? नारद मुनी का बसले? त्याचं आचार्य एवढं डीपली नॉलेज देतात की सुखदेव गोस्वामी जरी बाह्य अवस्थेतून त्यांचे पुत्र होते, पण सुखदेव गोस्वामीकडे 3 गोष्टी होत्या. एक म्हणजे त्यांनी काय केलं, ते सुखदेव गोस्वामी राधाराणीचे पोपट होते. त्यांनी भगवान कृष्णाच्या प्रत्यक्ष डोळ्यातून लीला पाहिल्या.
पहिला प्रसंग. दुसरं, जेव्हा राधाराणी गोलोक वृंदावनमध्ये जात असताना त्या सुकाला म्हटलं इथंच थांबाने ह्या लीलाचं काय करतो, बखान कर. आणि बखान कर. त्यावेळेस ते म्हणले ठीक आहे. राधाराणी कृष्ण निघून गेले. त्यावेळेस ते सुख कुठे फिरत फिरत कैलास लोकांमध्ये गेले आणि तिथे शिवजी पार्वतीला काय सांगू लागले, कथा सांगू लागले. तर त्या झाडावर बसून ते काय करू लागले, कथा ऐकत होते. ऐकत असताना आपल्या पार्वतीनं ती डुलक्या देत होते, पण त्याच्यामधून हो 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 आवाज एक. आणि सगळे कथा ऐकल्यानंतर बघतात की इथं पार्वती झोपलेली आहे. मग कथा कोण ऐकतंय, तर ते सुखदेव गोस्वामी पोपटाच्या रूपामध्ये ऐकतात. आणि मग त्यावेळेस जे महादेव त्यांना राग येतो की अरे हे कथा ऐकायला अधिकारी कोण नाही आहे, जे अधिकारी व्यक्ती तोच ऐकू शकेल. त्याच्या मागं त्रिशूळ घेऊन लागले. त्यावेळेस ते पोपट कोणाचा आश्रय घेतला, जे वेदव्यासांची पत्नी वाटिका, जाबली कन्या, तिच्या गर्भाचा आश्रय घेतला. त्यावेळेस गर्भावस्थेमध्ये असताना सुखदेव गोस्वामीने वेदव्यासाकडून भागवत कथा ऐकली. म्हणजे डोळ्याकून पाहिली, महादेवाकडून ऐकली आणि शिकली कोणाकडून, वेदव्यासाकडून. आणि शिकल्यानंतर पुन्हा म्हणजे तिन्ही अनुभव असल्यामुळे वेदव्यासानं पाहिलं आपलं आणि नारद मुनी पाहिलं की ह्या व्यक्तीनं प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं आणि शिकलंय, तर म्हणजे या कथेमध्ये काय असणार, परिपूर्ण असलंय. त्यामुळं ते श्रवण करण्यासाठी कुठे आले, तिथे आले. तर म्हणजे विद्वान व्यक्तीसुद्धा विद्वान होण्यासाठी काय करतोय, कथा ऐकतोय. विद्वान होण्यासाठी सुद्धा विद्वान कथा ऐकणार. आणि जेवढे आपले शास्त्र आहेत ना सगळे ऐकण्यामध्येच प्राप्त झालेले आहेत. याला म्हणतात श्रुतीधर. आणि जेवढं तुम्ही ऐकता, म्हणून विद्वान होण्यासाठी भक्ती भगवंताला प्राप्त करायचं असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, श्रवण करा. आपल्या जीवनामध्ये श्रवण सातत्याने ठेवलं पाहिजे. मग ते दुसरा प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारला आहे, ह्या पृथ्वीवरला सगळ्यात मोठं अमृत कोणतं आहे, जे मनुष्याला नेहमी संजीवनी देते. युधिष्ठिर महाराज तात्काळ उत्तर देतात, गाईचं दूध हे अमृता समान आहे. ते नित्य नियमानं पाळल्यानं त्याचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्याचं खोड. मानसिक म्हणजे मस्तिष्कामध्ये जेवढं गाई दूध तूप खातात ना त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली राहतात. म्हणून म्हशीचं दूध प्याल्यानंतर मनुष्य बधीर होतो, पण गावठी गाईचं दूध प्याल्यानंतर तेजस्वीपणा येतो. पण पहिल्या काळामध्ये गाईचं लोक आजारी पडत नव्हते. एकतर भाकर आहे ना, बाजरी असो ज्वारीची भाकर असो, ते मस्त ताकामध्ये बुडून खायचे आणि स्वस्थ राहायचे. आज आपण नाही का चटकपटक जास्त खातो, जिभेला चांगलं आहे ते, पण शरीराचं पार वाटोळं केलं ह्या चटकपटकनं. पण काय करा, माणसाला स्वभाव झालेला आहे ते. तर ते अमृतप्रमाण आहे आणि ते अमृत नाही का गाईच्या माध्यमातून भेटतं. म्हणून युधिष्ठिर महाराजांना प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहायचं असेल तर दूध पिलं पाहिजे, त्याचे पदार्थाचं ग्रहण केलं पाहिजे, कोणताही आजार होत नाही. आणि विशेष करून लहान मुलांना नाही का गाईचे दूध दिलं पाहिजे. त्या दुधामुळं त्यांची स्मरणशक्ती खूप आहे. आजकाल मुलांना सकाळचं लक्षात राहत नाही, त्याची स्मृती नाही का खूप कमी झालेली. त्यांची स्मृती चांगली राहण्यासाठी नेहमी त्यांना गाईचं दूध दिलं पाहिजे. हे दुसरं दिलेलं आहे. तिसरा प्रश्न विचारला यक्षने राजा युधिष्ठिरला. काय प्रश्न विचारला की मनुष्याचा आत्मा कोण आहे, मनुष्याचा आत्मा कोण आहे. तर राजा युधिष्ठिर उत्तर देतो, मनुष्याचा आत्मा आहे त्याचा पुत्र. म्हणजे त्याचं तर त्याच्या पिढ्याचा तो उद्धार करतो. पण जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती वारला असेल तर तो मुलगा मुलाच्या रूपामध्ये पतीचं स्वरूप राहतो, कारण पतीपासून जन्मालेला असतो ना. आणि म्हणून तो त्याचं पालन पोषण करण्याचं काम कोण करतं, पुत्र करते. तर त्यासाठी मनुष्याचा आत्मा कोण आहे, पुत्र. सगळ्यात जास्त जीव आणि प्रेम आपल्या मुलांच्या प्रती करतो, जेवढं दुसऱ्यावर करत नाही ते. तर हे त्याचं दिलेलं. तिसरं प्रश्न विचारलं आहे की मनुष्याला जीर्ण कोण करते, शीन कोण करते, किंवा त्याची ताकद त्याची प्रसिद्धी कोण करते. ते म्हणतात की जीर्ण होत नाही किंवा जीर्ण होतं. ह्या दोन प्रश्न विचारले. ते म्हणतात वाईट लोकांच्या संगतीत राहिलं तर आपोआप तुम्ही जीर्ण होऊन जाता, कारण त्याच्यासोबत ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही तर गुण लागला, एक मराठीमध्ये म्हणे ना. तसं वाईट लोकांच्या सोबत राहिलं तर आपापली आपली प्रतिष्ठा, मान सन्मान, आपाप धनसुद्धा कमी होऊन जाते. पण सज्जन लोकांच्या संगतीत राहिलं तर तुमची मित्रता कधी जीर्ण होत नाही, ती बऱ्याच काळापर्यंत कायमस्वरूपी राहते. म्हणून इथं युधिष्ठिर राजा काय सांगतात की मनुष्याने चांगल्या लोकांची संगती नेहमी ठेवली पाहिजे. आणि जसा संघ असेल तसं आपला नाही का चेतनेचा, विचार करण्याचा. जसं एकदा APJ अब्दुल कलामाला प्रश्न विचारला आहे
की माझा मुलगा काय बनणार आहे तुम्ही सांगू शकाल का? तर APJ अब्दुल कलाम म्हटले, मला सांग तुझा मुलगा कोणाच्या संघात राहतो, त्यानुसार त्याचं फ्युचर सांगेल. राजकारणारी व्यक्तीचे पोरं राजकारण्यासोबतच राहतात, बिझनेस करणारे बिझनेससोबतच राहतात, टवळ करणारे टवळखोरात राहतात, त्यांचं भविष्य तसंच बनणार आहे. आणि जे आध्यात्मिक क्षेत्रात राहतात, आध्यात्मिक विचारांच्या सोबत राहतात, त्यांचं आध्यात्मिक प्रगती होते. म्हणून आपल्या संघावर खूप निर्भर असते. म्हणा बघा, कधी कधी आपल्या चेतनेवर त्याचा इफेक्ट खूप होतो. मी 100 प्रवचन चांगले देऊ द्या, तेवढा इफेक्ट पडणार नाही. पण एक निगेटिव्ह व्यक्ती येऊ द्या, अरे का तुझं वय आहे का, अरे 4 दिन की जिंदगी ऐश कर प्यारे, किसने देखा क्या आहे, मजा कर ऐश कर. हे हरिकृष्णावाले येडे आहेत, यांच्या नको नादी लागू. यांच्यामध्ये नाही का सगळा पैसा विदेशाला जातो. काही जण म्हणतात विदेशीतून येतो, कोणालाच काहीच नाही. चांगले चांगले शिकलेले लोक तिथेच गेलेले आहेत, तू कशाला नादी लागतो यांच्या? हां, चल पिक्चर देखणे ग जाते. असे म्हणजे तेवढं त्यांची निगेटिव्ह पॉवर एवढी पॉवरफुल असते की पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला इफेक्ट करायला खूप वेळ लागतो. माझ्या 1 तासाच्या प्रवचनात जेवढा इफेक्ट होणार नाही, त्याच्या 15 मिनिटाचे निगेटिव्ह इफेक्ट आपल्या माइंडला होते. कोणी जाताना एखादा म्हटलं ना, कुठं चालला, सत्संगाला चालला, कुठं जातो त्यांच्याकडं नादी लागतो, चल माझ्यासोबत आपण जाऊन येऊ. आणि लगेच आपण इकडे दुर्लक्ष करून की ती निगेटिव्ह एनर्जी. जसं काल परवा दिवशी एक उदाहरण मला ऐकण्यात खूप छान वाटलं. ते म्हणतात की प्रकृतीचं जे पंचमहाभूत आहेत ना, ते त्या वस्तू नाही का त्या गोष्टीकडे आकर्षित होतात. जसं ह्या पृथ्वीचा नियम काय, गुरुत्वाकर्षण नियम आहे. पण तुम्ही पृथ्वीवरली वस्तू दगड घेतला तर जर ती वरती फेकली तर गुरुत्वाकर्षणामुळं काय करते, खालीच येते. म्हणजे त्याला काय पृथ्वी तत्व म्हटलं जाते. म्हणजे पृथ्वी तत्व वरती फेकलं तर ते पृथ्वीकडेच वापस येते. अग्नितत्व जर घेतलं तर अग्नितत्व काय, तुम्ही पेटवल्यानंतर खाली जात नाही, तर ते अग्नितत्व सूर्याकडे उष्णताकडे काय होतं, आकर्षित, म्हणून ती वरती जातात. ठीक आहे, हे दुसरं उदाहरण. तिसरं जल तत्व. ते जलतत्व काय आहे की वरतून फेकलं तर ती खालीच येते जलतत्व, कारण जलतत्व जमिनीमध्ये, अग्नितत्व वरती आहे सूर्याकडे, आणि पृथ्वी तत्व खाली आहे. आकाशतत्व काय, हवा वरती राहते, खाली पण राहते, पण त्याला स्पर्श होत नाही. तसंच आत्मा हे तत्व आहे ना, भगवंताच्या प्रती आहे. तो साहजिक आकर्षित होऊ शकतं, पण आपण त्याला काय केलं आहे, भौतिक जगामध्ये एवढं चिटकून ठेवलेलं आहे की त्याच्याप्रती आकर्षित होण्याचा प्रयत्न करतो, तर भौतिक त्याला आपोआप खेचायचं काम करतो. म्हणून ह्या तत्वाकडे, भगवत तत्वाकडे जायचं असेल तर त्याला सगळ्यात चांगलं महत्त्वाचं आहे. जे संगत लोक, जसं मी बद्रीनाथला गेलो होतो, तर बद्रीनाथ लोक चालत नसेल तर काय करतात, एकूण एकाला सपोर्ट घेऊन जातात आणि मग बरोबर चालतात लोक, नाहीतर कोणी गळायला असं खूप मोठी डिफिकल्टी असते. तसंच आपल्याला भगवताकडे घेऊन जाणारे त्या सज्जन लोकांच्या संगतीत राहिलं आपोआप घेऊन जातात. नाहीतर जे भौतिक तत्व आहे ते भगवंतापासून आणि भक्तापासून घेऊन जातं. तुम्हाला ठरवायचं कोणतं तत्व तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करायचं. म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे, ह्या श्रेष्ठ क्षमाशील किंवा सहनशील व्यक्ती कोण राहू शकते, सहनशील शक्ती कोण राहू शकतं. तर इथे युधिष्ठिर राजा उत्तर देतात की जे द्वंद्वापासून मुक्त आहेत ते सहनशील राहू शकतात. मनुष्य जीवनामध्ये सहनशील राहण्याशिवाय पर्याय नाही. का, ह्या जगामध्ये द्वंद्व, जय पराजय, मान अपमान, लाभ हानी, सुख दुःख, मान अपमान, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्या तुम्ही बदलू शकत नाहीत. तुमच्याकडं तुम्ही व्यक्तीला, जागेला, वस्तूला, परिस्थितीला नाही बदलू शकत. याला चांगला पर्याय काय, सहन करणे. आणि मग तुम्ही जेव्हा ह्या द्वंद्वाला सहन करायचे शिकतात ना, तर तुमच्या जीवनातले कोणतेही सिच्युएशन आले. हा प्रश्न कोणी विचारला माहिती आहे का, सेम प्रश्न भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाने विचारला की भगवंता या जगातले दुःख कधी कमी होतात. तर भगवंत सरळ सांगतात, मात्रा स्पर्शास कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायन नित्यम ताम तितिक्ष भारता. अर्जुना, सहन करायचं शिक. ह्या जगातली कोणतीही परिस्थिती बदलणार नाही. तुला काय करावं लागेल, कोणाला नवऱ्याला, कोणाला बायकोला, कोणाला सासू सुनाला, कोणाला सासऱ्याला, कोणाला मुलाला, कोणाला शेजाऱ्या पाजाऱ्याला, कोणाला कुठं काही नाही काही सहन करावं ना, त्याची पर्याय नाही. लोक म्हणतात ना, अहो कोणाला सहन करायचं. भाऊ, जसं तू दुसऱ्याला सहन करतो तसं आपल्याला बी कोणीतरी सहन करतं आहे, हे आपल्याला माहीत नाही. आपलं वाटतं याला सहन करू, अरे नाही, आपल्याला बी लोक लय सहन करतायत म्हणून आपण
ठिकाण्यावर येतं. तर सहन करण्याशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही कुठे जा म्हणता नाही इथं नाही तर तिथं. तर एक हे जग आहे ना द्वंद्वाचं भरलं नाही. द्वंद्वाच्या जगामध्ये सहन हा पर्याय औषध आहे, दुसरं काही नाही. म्हणून हा पवित्र. ते म्हणतात की पुढं प्रश्न विचारतात यक्ष, शोकाचं कारण काय, मनुष्याला शोक का होतो. युधिष्ठिर महाराज उत्तर देतात, अज्ञान हा शोकाचं कारण आहे. ज्ञान भेटल्यानंतर शोक करत नाही, अज्ञान असल्यामुळं शोक करतो. आणि याचं चांगलं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये चित्रकेतू महाराजांचं. जेव्हा त्यांचा पुत्र हर्षशोक जेव्हा वारला, कारण त्यांच्या पत्न्या किंवा 1 करोड पत्न्या होत्या, आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर त्यांचं जास्त प्रेम कोणावर होतं, सगळ्या राण्यावर होतं, पण पुत्र नव्हता. पण जेव्हा नारद मुनींच्या आणि पर्वत मुनींच्या कृपेने त्यांना काय झालं, एक पुत्र झाला. तर राजा चित्रकेतूचं सगळ्यात जास्त प्रेम होतं कृतदितीवर. त्याची केअरिंग करायची, काळजी करायची, प्रेम करायचे. बाकीच्या राणीने ईर्ष्या झाली. काय ईर्ष्या झाली की राजानं जेव्हा राणीनं हे पुत्र दिला तेव्हापासून सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतो, त्या राणीवर करतो, आणि आमच्याकडे दुर्लक्ष करतो. मग याला पर्याय काय की आपल्या दुःखाचं कारण कोण, हे पुत्र, याला विष पाजूया. बघा 1 कोटी बायकाचं किती कम्युनिटी असेल, एकटवली असेल, सगळ्यांनी मिळून नाही का प्लॅन रचला, आणि एकीने सुद्धा फुटली नाही त्याच्यातली. मी जेव्हा प्रसंग वाजवतो एक सुद्धा फुटली नाही. आणि विष पाजल्यानंतर जेव्हा शोक करीत होते, आणि कृतदूती आणि चित्रकूट माझा विधाताला एवढं भर्सना करतात, एवढी भर्सना करतात की विधाता तुला दया नाही आहे, तुझ्याकडे दया, आणि तू संसार हा काय मांडलेला आहे. आणि आमच्या जीवनामध्ये कदाचित तुला ह्या गोष्टीचा अनुभव नसेल की एक माता पित्यावर काय बितत असेल किंवा किती दुःख होत असेल. एवढा विलाप करीत असताना त्यावेळेस नारद मुनी आले, आणि नारद मुनीने समजवण्याचा प्रयत्न केला, पर्वत मुनीने सांगण्याचा प्रयत्न केला, पण अजिबात त्या शोकातून बाहेर होता नाही. हाय पुत्र, हर्षशोक, हर्षशोक, हर्षशोक. आणि आधीच नारद मुनी सांगितलं, हा पुत्र नाही का तुझ्या दुःखाचं आणि सुखाचं कारण आहे. त्याला वाटलं जास्तीत जास्त काय करेन, मस्ती करेन, याच्या पलीकडे काय करणार आहे. पण जेव्हा वारला तर तो पहिले जो आनंद देणार होता तो शोकाला कारणीभूत झाला. आणि एवढं अज्ञानामुळं रडत होते. त्यावेळेस नारद मुनी पाहिलं की माझं ज्ञान याला पल्ले पडत नाही. तर आपल्या योगिक शक्तीनं त्या बाळाला उठवतात, आणि उठवल्यानंतर ते बाळ जे तत्त्वज्ञान सांगतंय ते ऐकण्यासारखं. जसं आमच्या भक्ताकडे त्यांचा मुलगा सडनली ॲक्सिडेंट पडला, तर ते परिवार असाच भेटत आला. तर अतिशय वेड्या अवस्थेमध्ये, आता ते चांगले भक्त आहेत आमच्या सत्संग कार्यक्रमामध्ये. पण जसं जसं त्याला मी पहिल्यांदा ही कथा सांगितली की आपल्या जीवनातले जे नातेवाईक परिवाराने ते प्रवासासारखे आहेत, ज्याचं स्टेशन आलं ते उतरून जाणार आहे. कोणी कशा पद्धतीने, कोणी उडी मारणार आहे, कोणी सहज उतरणार आहे. म्हणून हे संबंध टेम्पररी आहेत. आणि चित्रकूट महाराजांचा प्रसंग सांगितला. काय प्रसंग सांगितला की नारद मुनीने त्या बाळाला जिवंत केल्यानंतर ते सांगतात, तुम्ही कोणत्या जन्मातल्या आईची गोष्ट, माझे कितीतरी जन्म झालेले आहेत, माझ्या जन्मामध्ये कितीतरी आईवडील बदललेले आहेत, आणि कितीतरी आईवडील होणार आहेत. मी किती जणांचा आईवडील झालो, भाऊ झालो, बहीण झालो, नातेवाईक झालो, मामा झालो, मावशी झाले, चुलते झाले, काका झालो, कोणते संबंध मी किती ठेवू. ह्या ह्या जन्मात तुमच्यापासून मला शरीर भेटलं आहे म्हणून तुम्ही माझ्याशी संबंध जोडतात, पण हे शरीर सुटल्यानंतर तुमचा माझा संबंध नष्ट होणार आहे. आणि याच्या पहिले कितीतरी संबंध तुटले गेले. तर त्यामुळं तुम्ही जास्त शोक करणं अर्थ नाही. आणि जेव्हा चित्रकूट महाराजांनी जेव्हा हे तत्त्वज्ञान ऐकलं, कोणाबद्दल, वास्तविक त्यांच्या जीवनातलं अज्ञान नष्ट झालं, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते शोकातून कुठे झाले, आनंदाकडे गेले. आणि त्याने ह्या जगातलं सांगितलं हे सगळं टेम्पररी एका मिनिटात सोडलं आणि भगवत भक्तीला गेलेले आहेत. तर वास्तविक आपल्या जीवनामध्ये जेव्हा शोक होतो आणि त्या शोकामुळं आपण विचलित होतो आणि दुःखमय जीवन जगतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, ज्ञानाचा आश्रय घेतला पाहिजे. आणि ज्ञान कोणाकोण ऐकलं पाहिजे, जे प्रामाणिक व्यक्ती आहेत त्यांच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे. कारण की जो व्यक्ती राजकारणी व्यक्ती बोललो, राजकारणाबद्दल तुम्हाला इन्स्पायर्ड करेन. समाजसेवी लोकांकडून ऐकलं तर समाजसेवाबद्दल अट्रॅक्शन होईल, किंवा स्त्री पुरुषाबद्दल ऐकलं तर स्त्री पुरुषाचं आकर्षण, जोक मनोरंजन ऐकले तर जोक मनोरंजनाच्या प्रती आकर्षण होईल. पण तुम्ही प्युअर भगवंताबद्दल ऐकताना, ह्या जगाबद्दल किंवा वास्तविक स्थितीबद्दल ऐकताना, तेव्हा भगवंताच्या प्रती तुमचं आकर्षित निर्माण होणार आहे. म्हणून आपल्या शोकाचं कारण काय, आपण भगवंताला विसरल्यामुळं आपण दुःखाचं कारण आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, शोकातून बाहेर निघायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, ज्ञान कसं होतं आहे,
अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं असेल, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं असेल, त्याच्याकडून दुर्गुणाकडून सद्गुणाकडे जायचं असेल, पापापासून पुण्याकडे जायचं असेल, कामाशण्याकडून प्रेमाकडे जायचं असेल, तर एकच आहे, या सगळ्या गोष्टीला ज्ञान हा पर्याय आहे आणि आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टीचा पर्याय. म्हणून कोणाच्या जीवनात माइंड विचलित झालं ना, आम्ही त्याला एकच सांगतो, एक तर भागवत वाच बाबा, दुसरं मानाचं जप कर मानानं लावून. ते दोन्ही गोष्ट नाही आवडली तर सगळ्यात चांगला पर्याय काय की प्रवचन ऐका तुम्ही. ज्याचं तुम्हाला प्रवचन ऐकता आवडतं ते प्रवचन जेव्हा तुम्ही ऐकतात तर आपल्या जीवनातले, माझ्या जीवनात तर मी बऱ्याच वेळा अनुभव, काही डिफिकल्टी आल्या, फॅमिली आल्या, फिजिकली आल्या किंवा सराउंडिंगच्या आल्या, तुम्ही सरळच नाही का माझे आवडते जे वक्ते आहेत, जसं ब्रजबिहारी प्रभू, गौराम प्रभू, राधेश्याम प्रभू, राधागोविंद महाराज यांचे प्रवचन ऐकतो रात्री झोपताना सुद्धा. आणि त्यामुळं मला 1 तासात प्रवचन ऐकलं, आपोआप माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. कोणी किती कपडे घाला, कोणी कोणत्या स्टेजला राहू द्या, श्रवण केलं असं नाही का समजो की अरे कपडे घातले म्हणजे लय मुक्त झाले. नाही बाबा, मनुष्य मी, भावना असतात प्रत्येकाला. पण एकच आहे, आपण साधक आहोत. साधक असल्यामुळं आपल्या प्रत्येकाला काय केलं पाहिजे, ज्ञान प्राप्त करण्यासाठी नित्य नियमानं ग्रंथाचा आणि श्रवण, वाचन करणं आणि श्रवण केल्यानं भगवत हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे, नास्तिक किंवा मूर्ख व्यक्ती कोणाला म्हणतात. हा प्रश्न एकशेने कोणाला विचारला आहे, युधिष्ठिर महाराज. युधिष्ठिर महाराज म्हणतात मूर्ख व्यक्ती जो आहे, जो स्वतःचा आत्मउद्धार करत नाही, त्याला सगळ्या जगातला महामूर्ख व्यक्ती म्हटलेलं आहे. युधिष्ठिर महाराजांचं वाक्य आहे. का महामूर्ख म्हणतात युधिष्ठिर महाराज, की त्याला हे कळत नाही, या जगामध्ये तो पोटा पसारा मांडण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला कळणार नाही एक दिवस ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य मृत्यू त्याचं सगळं काढून घेणार आहे. आणि सगळं काढून घेणार असल्यामुळे त्यावेळेस वास्तविक भगवंताला भक्ती करून प्राप्त करणं हे त्याच्या जीवनाचं तत्त्व सोडून देतो तो. आणि ह्या मूर्ख संसारामध्ये काय करतो, आपला पसारा मांडण्याचं करतो. पण आहे मनुष्याचे जीवन किती 60-70 वर्षे, त्याच्यामध्ये 30-40 वर्षे जातात आणि राहिलेले 20 वर्षामध्ये भगवत प्राप्त करण्याच्या ऐवजी काय करतो, तो इच्छा आकांक्षा वाढवत राहतो. माझं 2 BHK 3 BHK, आता ही 4 व्हीलरच्या पाहिजे नवीन ॲडिशन, माझ्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी वाढत राहावा. आणि त्याला का बरं वाढत राहतो, तो हे विचार करतो आहे जगामध्ये शाश्वत काळापर्यंत मी राहणार आहे, मी मरणार नाही आणि हे सगळं माझ्यासोबत येणार आहे. याला म्हणतात महामूर्ख. आणि विद्वान कोण म्हणतात त्याला, की जगात माझ्यासोबत काय येणार आहे त्याच्याबद्दल जो अभ्यास करतो त्याला विद्वान म्हटलं आहे. आणि जो विचार करत नाही, पशुवत खाणं पिणं, मैथून करणं, मुलाबाळाला जन्म देणं, पसारा वाढवणं, म्हणजे त्याने जीवनात, याला म्हणतात आत्मा. आत्मा म्हणजे आत्महत्या करणारा. आत्महत्या 2 प्रकारचे असतात. जे बाहेर सुसाईड करतात ना, ते शरीराची आत्महत्या असते. पण दुसरा आत्मा म्हणजे काय, मनुष्य जीवन भेटले त्याला, पण भगवंताची भक्ती न करता इंद्रियतृप्तीमध्ये लिप्त होतोय, आणि याला म्हणतात आत्म्याची आत्महत्या करणं. याला म्हणतात आत्मा हा शब्द वापरलेला आहे ईशुपनिषदमध्ये. तर इथं मूर्ख त्या व्यक्तीला की जो आपल्या आत्मउद्धार करत नाही, आपला उद्धार करत नाही, अशा लोकांना ते काय म्हणतात, महामूर्ख किंवा नास्तिक म्हटले जाते. हा प्रश्न विचारला आहे. 3रा प्रश्न विचारलेला आहे, दांभी व्यक्ती कोणाला म्हणतात. दंभ करणारा, दंभ म्हणजे कपट पाडणारा, त्याचं लक्षण काय. ते युधिष्ठिर महाराज म्हणतात जो धार्मिकपणाचा वाव आणतो तो सगळ्यात दंभी आणि कपटी व्यक्ती आहे. बाहेर तर दाखवणार तर तो मिले मोठा धार्मिक, कपडे घालणार, मोठमोठे ज्ञान प्रवचन करणार, पण व्यक्तिगत जीवनामध्ये त्याचं काही साधना नसते, काही प्रॅक्टिस नसते, आणि त्याच्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये, कार्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. पण जगाला वाटतं लय मोठा देवदेव करणारा माणूस आहे, त्याच्या कपड्यावरून त्याच्या बोलण्यावरून जातात. पण त्याच्या व्यक्तिगत जीवनात गेलात ना, जसं आमचे एक जानकीदार एक उदाहरण लय छान देतात. एक आमच्या क्लासला दिलं होतं. ते म्हणले कपटपणा आहे ना, ते जास्त दिवस टिकत नाही, दंभपणा तो बाहेर येतात. त्याने ग्राफिक उदाहरण दिलं. त्या उदाहरणा सिद्धांताला समजा, त्या उदाहरणाला नका गो. ते म्हणतात की तुम्ही कधी एखाद्या तलावांच्या बाजूला विष्ठा त्याग करायला गेले, समजा आपल्या भाषा सांगायचं पोट साफ करणं, हागाय गेले बुवा, ती विष्ठा जरी खाली गेली, आपलं वाटतं ती पाण्यात बुडाली, नाही, ती काही काळानंतर तरंगतीवरती, काही काळानंतर ती विष्ठा तरंगती पाण्यावर. तसंच काही लोकांना वाटतं मी चुका करतो आणि आता मी देवदेव करतो, माय नाही, पण ती वास्तविक काय करते, ती घाण वरती येते,
ते दांभिकपणा वरती बाहेर येतो कधी कधी. जसं आता मध्यंतरी एकानं प्रश्न विचारला, का हो महाराज तिथे ते मोठे यूट्यूबर फेमस महाराज होते, त्याने असं का झालं? अरे पण म्हटलं ते प्रत्येकजण चुका करतोय, म्हणून आपलं जीवन कसं असलं पाहिजे? पारदर्शक असलं पाहिजे. आरशाप्रमाणे जे आतमध्ये आहे ते बाहेर असलं पाहिजे. कारण की लोक आहेत ना खूप हुशार आहेत, ते तुम्हाला बघतात, स्कॅनिंग करतात. तर डुप्लिसिटी नसली पाहिजे. डुप्लिसिटी आपल्याला फसवते. जे आहे ते आहे. मला लोक म्हणतात, प्रभूजी असं तुमच्या चेंज करा, हे चेंज करा. भाऊ मी जसा आहे तसा आहे. माझं जे शिक्षण आहे, माझं फॅमिली बॅकग्राऊंड, हां मी प्रयत्न करेन चेंजेस करण्यासाठी. पण तू म्हणशील माझ्या आता तुम्ही 100 लोक इथं बसलेले, प्रत्येकाचा अँगल माझ्या बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा वेगळा. मी प्रत्येकाच्या अँगलनुसार नाही वागू शकत, राहू शकत नाही, बोलू शकत नाही. मग माझ्या प्रत्येकानुसार वागायला गेलं तर मी काही देवमाणूस नाही की होईन, मनुष्य आहे. पण याला सांगण्याचा मुद्दा की दांभ न करता जसे आहे तसे तुम्ही राहा. आणि धार्मिकपणाचा आव नका आणू. धार्मिकपणा ही आत्मसात करून ती समाजासमोर व्यक्त करायची. जे तुम्ही करता ते दुसऱ्याला सांगा. जे करत नाही ते सांगताना तर समाजावर आणि तुमच्यावर कधीच फरक पडणार नाही. त्याचा दुष्परिणाम लोकांवर. हा प्रश्न दिले. त्याच्यानंतर ते म्हणतात की पंडित कोणाला म्हणावं? पंडित ही डिग्री देऊन चालत नाही. ही पंडित ते पंडित. पंडित म्हणजे समदर्शी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हसने सुनिश्चय सौपाक्याचे पंडिता समदर्शिना. तो सगळ्यांना समान दृष्टीने व्यवहार करतो आणि तो सगळ्यांना प्रेम करतो, कशाची अपेक्षा करत नाही, त्याला पंडित व्यक्ती म्हणतात. पंडित म्हणजे तुम्हाला वाटतं दाढी ठेव, आपली शेंडी ठेवली, मोठा भांडारा लावला, कपडे घातलं म्हणजे पंडित का? किंवा पोपट पंचासारखे गरंत वाचतो, नाही नाही. पंडित म्हणजे तो त्याचा व्यवहार कसा आहे, समाजाच्या प्रती, परिवाराच्या प्रती मृदू आहे का, मैत्री, करुणा, दया, क्षमा, शांती, हे जर गुण त्याच्यात असेल तर त्याला पंडित म्हटलं जाते. नाही तर नाव देऊन पंडित जवाहरलाल नेहरू, लुच्चा नेहरू होते. तर हे सांगायचा मुद्दा याच्यात दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला आहे, सुखाची व्याख्या काय? सुख कशाला प्राप्त होईल? ते मला 3 गृहस्थ जीवनात 3 गोष्टी असल्या तर सुखी होतो. एक म्हणजे घरचं ताजं गरम जेवण करणे, हा सगळ्यात सुखी आहे. आणि मुंबईमध्ये ना आजकाल सिटीमध्ये स्विगीचं चालू आहे. ऑर्डर द्या, तिथं तो कसा बनवतो, कसं पदार्थ येतं, आंघोळ केली नाही केली, किती दिवसाचं शिळ आहे. तुम्ही पिझ्झा पास्ता खातात ना, पिझ्झा तो किती दिवसाचं बनवून ठेवलेला असतो. तुम्हाला तो मायक्रोव्हनमध्ये गरम करून देतात आणि डिलिव्हर असतात. तर नाही, आम्ही एकदा आमचे प्रभूजी सांगत होते एका प्रवचनामध्ये, ते झोपडपट्टीपासून जात होते. ती आई 2 लेकरं शेजारी बसले होते आणि ती गरम चुलीवर भाकरी बनवून त्या बाळाला खाऊ, आणि ते लेकरू कशासोबत तरी खात होते. ते प्रभूजी सांगत होते, श्रीमंत कोण आहे? ते म्हणतात ज्याला गरम खायला भेटतं तो श्रीमंत आहे, आणि गरीब कोण आहे? जो शिळं पातं खातोय, ऑर्डर देतो हॉटेलमधलं, आणि तो हॉटेलवाला लय भारी आहे, रात्र 1 महिन्याची ग्रेव्ही करून ठेवतो टमाट्याची, माहिती आहे तुम्हाला. आणि तोंड आपलं जीभ काढू एकदम चमचा. आमच्या एका ब्रह्मचार्याला एकाच्या घरी दिलं होतं की प्रभूजी आप चम्मच से क्यों नहीं खाते? बोले मेरा हाथ है ना मेरे मुंह में जाता है, चम्मच है ना बहुत लोगों के मुंह में जाता है, इसलिए मैं चम्मच से नहीं खाता हूँ. म्हणून मी कोणाच्या घरी गेलं ना मला भीती वाटते, चमचे घ्यावं का नाही काय. माझा हात माझ्याच हातात जातो, पण दुसऱ्याचे चमचे किती जणांच्या तोंडात जातात. तर हे आता तो वेगळा विषय नाही, शक्यतो खाऊच नाही. ते आज आपल्या मंदिरामध्ये काय केलं, यूज अँड थ्रो लाकडे चमचे चालू केलेले आहेत. तर पहिलं दिलेलं आहे की गरम जेवण खायला भेटतं ज्याला, तो श्रीमंत. दुसरं आहे ते म्हणतात ज्याच्यावर कर्ज नाही आहे, EMI हप्ता भरायची गरज नाही किंवा दर महिन्याला त्याला पैसे भरत, तो सुखी जीवात्मा आहे. आणि तिसरा सुखी व्यक्तीचं लक्षण, ज्याला लांबचा प्रवास करायला जमत नाही नोकरी कामधंद्यासाठी, तर सगळ्यात सुखी. नाही तर तुम्हाला जाण्यासाठी 3 घंटे, येण्यासाठी 3 घंटे, 6 घंटे तुमचे बरगाड्या मोडून जातात. जसं आमचे एक भक्त होते भगूरचे, ते दररोज मुंबईला जायचे. त्यामुळं काम करू बरगाड्या मोडून गेले त्या माणसाच्या. अरे तुम्ही 2 भाकरी कमी खा, आपलं 2 पैसे कमी कमवा, पण तुमचा परिवार, तुम्हाला गरम जेवण, तुमचं शरीर काळजी घ्या. मी तर नेहमी 3 गोष्टी सांगत असतो, मुलांना वेळ द्या, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, आणि ज्या गोष्टी आहेत त्या समाधान जीवन जगा. खूप चांगलं जीवन आहे. पण आपल्याला हाव लोभ, अरे कोणी नाव घेत नाही. तुम्हाला वाटतं, बापाला वाटतं मी पोरांना कमीन, तुम्हाला वाटतं पोरगं नाव घेईल का? नाही घेणार.
तर एकदा बायको आले ना, तो बायको एवढा गुण होतो की आईबापाला विसरून जातो. हे जगातला सगळा नियम आहे. आपणच काय केलं तर ते करणार वेगळं. आपलं लग्न झाल्यानंतर आपण थोडे रोज सकाळ संध्याकाळ आईबापाच्या आरत्या फिरत बसलो. उलटा लोक काढून द्यायच्या मागं लागतात की बा हे डोक्याला ताण आहे, द्या ना काढून. हे पाहतोय मंदिरात, ऐकतोय. म्हणून तुमचं जीवन तुमच्या आईबापानं शेवटपर्यंत तुम्हाला पोचलं नाही, तुम्ही कोणाला पोचू शकत नाही. हां, याचा अर्थ हे नाही की ते सोडून यायचं. त्यांच्यापुढे जेवढं गरजेचं आहे तेवढं त्यांना दिलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण अतिरेक तुम्ही स्वतःसाठी वेळ देत नाही, मुलासाठी वेळ देत नाही, ना आध्यात्मिक गोष्टीसाठी वेळ देत नाही, तर तुम्ही सुखी आनंदी कसे जगू शकाल. म्हणून हे यक्षांचे जे प्रश्न आहेत एवढं चांगले आहेत. मला जेव्हा मी वाचलं तर म्हटलं नाही यार, आपण याला शेअर करूया, खूप चांगलं झालं. आणि शेवटचा प्रश्न म्हणतात, ह्या जगामधल्या अस्थिर गोष्टी कोणत्या आहेत, ज्याच्या मागं आपण स्थिर करण्याच्या मागे लागलेले. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात 3 गोष्टी आहेत. तारुण्य अस्थिर आहे, जे द्राक्षासारखे टवटीव दिसणार आहेत त्यांना किसमिस व्हायला वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट ते म्हणतात संपत्ती, ही सुद्धा अस्थिर असते. आज श्रीमंत आहे, उद्या गरीब होऊ शकतो. जसं रेमंड स्वरूपचे मालक कोण आहे, मालक कोण आहे, सिंघानिया, गौतम सिंघानिया, विजयपत सिंघानिया. आणि त्यांचा मुलगा कोण, गौतम सिंघानिया. एक काळ असा होता 12,000 कोटीचा मालक होता. पण मुलानं काय केलं, सगळे शेअर नावचे करून दिले, एका मिनिटात रातोरात भिकारी झाला. म्हणजे या जगातली संपत्ती तुम्ही कल्पना नाही करू शकत. मी कितीतरी गावात वाडे बघतो ना, जातो मुद्दाम वाडे बघत असतो. मी विचारतो या मालक कुठे गेले म्हणे महाराज. किंवा आता आमच्या गावात एक 100 एकराचा मालक होता. त्याच्या पोराने म्हणजे एक काळ असा होता की अख्खं गाव त्याच्या घरावर जगायचं. पण आज तोच व्यक्ती, त्याचेच मुलं नातू दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला चालले. 15-20 वर्षामध्ये प्रकृतीने त्यांचं सगळं धनसंपत्ती, मान सन्मान, प्रतिष्ठा सगळं प्रायलुप्त झालं. आणि जे गरीब होते ते श्रीमंत झाले, आणि जे श्रीमंत होते ते गरीब झाले. म्हणून संपत्ती स्टेबल कधीच राहू शकत नाही. आणि तिसरी गोष्ट सांगतात, जीवन हे अस्थिर आहे, याचं गॅरंटी नाही कधी मृत्यू येऊ शकेल. त्यामुळं मनुष्याने ह्या अस्थिर जीवनाला परिपूर्ण अवस्थेकडे घेऊन घेतलं पाहिजे. परिपूर्ण अवस्था काय, समसिद्धी हरितोषणम, भगवत प्राप्ती करणं ही समसिद्धी असली पाहिजे. कारण जीवनाचं जीवन कसं टलमळ आहे याची गॅरंटी नाही आहे. कोणी श्रीमंत असेल, गरीब असेल, भाकरी खाणारा, बदाम खाणारा, मृत्यू कधी येऊ शकेल काही माहीत नाही. जसं आमच्या 2-3 महिन्यापूर्वी एक 32 वर्षाचा मुलगा ट्रेसनं हार्ट अटॅकनं येऊन गेला. त्यानं कल्पना नसेल केलं की मी हार्ट अटॅकनं जाईन किंवा ब्रेन ट्यूमर जाईन. आपण कितीतरी घटना ऐकतो. रस्त्याने जाता जाता कोणतरी ठोकलं गेला. मृत्यू आपल्या सगळ्यात जास्त जवळ कोणी असेल ह्या जगामध्ये तर नातेवाईक नाही, बहीण भावंड नाही, नवरा बायको सोबत झोपलेले असतं. पण सकाळ बाबा उठलाच नाही, ते सोडून गेला असतो आजीला कधी सोडून. मृत्यू म्हणून अस्थिर जीवन आहे. तर हे प्रश्न विचारलेले आहे. आणि तिसरं ते सांगतात, पुढचा प्रश्न विचारला आहे, शेवटचे 2 प्रश्न. ते म्हणतात की मनुष्य बुद्धिमान कसं बनतो, परिपक्व मॅच्युअर कसं बनतो. लोक काही जण खूप वयानं वाढतात पण डोक्यानं वाढत नाहीत. मी नेहमी सांगत असतो, माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. काय, माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. तर मॅच्युरिटी कोणाला येईल, मॅच्युरिटी कशी, बुद्धिमान कसं बनेल. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात 3 लोकांची सेवा केल्यानंतर, वृद्ध, आचार्य आणि गुरुची सेवा केल्यानंतर तो परिपक्व होतो. वृद्ध का, त्याने अनुभवातून शिकलेला असतो, त्या अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो. दुसरं आचार्य म्हणजे जे पालन करतात ते आपल्या स्वतःच्या आचरणातून शिकवतात, ते आचार्य त्यांच्या जीवनातून. आणि तिसरं तुम्ही ज्यांना गुरु केलेलं आहे, गुरु म्हणजे कोण, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, पथप्रदर्शी गुरु, त्याच्याकडून जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुम्ही परिपक्व होतात. म्हणजे वृद्धाकडून तुम्हाला व्यावहारिक जीवनाचं ज्ञान भेटतंय, आचार्य कोण त्यांच्या आचरणातून कसं शिकायचं हे ज्ञान भेटतंय, आणि गुरु तुम्हाला परफेक्ट तत्वज्ञान देतात. ह्या 3 गोष्टीचं समन्वय असेल तेव्हा तुम्ही परिपक्व मॅच्युअर्ड पर्सन बनतात. असं नाही की मॅच्युअर्ड म्हणजे पाण्याचं काही बुचकुलं आणि बाहेर काढला झाला मॅच्युअर्ड. नाही, काही लोक म्हातारपर्यंत मॅच्युअर्ड होत नाहीत. लोकाला त्रास देण्यात तर त्यांचं अख्खं जीवन गेलेलं असतं. तर वयानं वाढण्यापेक्षा बुद्धीनं वाढलं पाहिजे, परिपक्व अवस्था प्राप्ती केली पाहिजे असे युधिष्ठिर महाराज सांगतात. आणि तिसरं सांगतात, ग्रस्त धर्मामध्ये एका पुरुषाचा चांगला मित्र कोण.
युधिष्ठिर महाराज म्हणतात त्याची भार्या बायको सगळ्यात चांगली मैत्रीण आहे, त्याची मित्र आहे, सखा आहे. त्याला कधीच त्या पुरुषाने पत्नीला सोडून कोणत्या गोष्टी बाकीकडे हितगुज केलं नाही पाहिजे, ते आपल्या पत्नीशी केलं पाहिजे. आता पत्नीने याचा गैरवापर नाही घेतला पाहिजे, माझा नवरा सगळं सांगतो, मी त्याचा विकनेस पॉईंट नाही, की तो आपल्या सगळ्या गोष्टी शेअरिंग करतोय. तर त्यावेळेस आपला भाव काय असला पाहिजे, त्याची केअरिंग काळजी घेणं भाव असला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आहे, पुरुषाच्या विचारचं खेळणं होतं आहे. आता पुरुष बी काही असं नाही की स्त्रिया बी, दोघांमध्ये गुण दोष काही ना काय असणार आहे. तर पण इथं युधिष्ठिर महाराज म्हणतात का पुरुषाचं चांगली मैत्रीण मित्र कोण आहे, भार्या दैवानं दिलेले. दैवानं म्हणजे काय, की ती तुमच्या त्रासाला सहन करते, तुमची सेवा करते, तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी करते. म्हणून सगळ्यात चांगला मित्र कोण आहे, तुमचा पत्नी आहे. आणि एका पत्नीला चांगला मित्र कोण आहे, तिचा पती आहे. हे दोघं. आणि तिथे एक शब्द वापरला आहे, सखा. सखा म्हणजे काय, सुखदुःखामध्ये सोबत राहणारे त्याला सखा म्हटलं जाते. तुमच्या सुखदुःखामध्ये सोबत राहतात. तर हे प्रश्न केलेले आहेत. म्हणून असे आपल्या 100 प्रश्नाचे आणखीन काही एपिसोड आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊया आणि त्याच्यावर विवेचन करूया. तर हे प्रवचन जर तुम्हाला आवडलं तर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हरे कृष्णा.